यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे श्रीराम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्म उत्सव समितीच्या वतीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध देखावे सादर करण्यात आले, तर राम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होतं. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच उमरखेडमध्ये रामनवमीचा उत्सव भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये एक वित्त संस्था अर्थातच एक बँक जी अग्रेसर आहे ती म्हणजे राजगुरुनगर सहकारी बँक. या बँकेचं जाळं पुणे जिल्ह्याच्याही बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक शाखा आहेत आणि त्या शाखेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड जी झाली गेली त्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांची निवड उपाध्यक्ष पदावर झालेली आहे. आपण त्यांच्याकडे आलो आहे. खरं तर मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचं आणि त्या कार्यालयामध्ये एक आनंदमय वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. तिथेच ज्यांची आज निवड झाली ते रामदास आबा धनवटे आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया आणि माहिती घेऊया कशा पद्धतीचं. आबा नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता राजगुरुनगर सहकारी बँकेच्या या उपाध्यक्ष पदावर तुमची निवड झाली. खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीनं उद्याचं कामकाज होणार आहे? खरं आता खेड तालुका आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नामांकित आणि अग्रगण्य असणारी आणि सर्वांना आपल्या जिव्हाळ्याची वाटणारी राजगुरुनगर सहकारी बँक या बँकेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच माझी सर्व संचालकांनी त्या ठिकाणी एकमताने बिनविरोध अशा पद्धतीने निवड केलेली आहे. या बाबतीत बोलत असताना संपूर्ण खेड तालुका आणि इतरही तालुक्यामध्ये जवळजवळ आत्ता 19-20 शाखा त्या ठिकाणी कार्यरत आहे. प्रत्येक शाखा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करते. आता सध्या अध्यक्ष म्हणून सागर पाटोळे काम पाहत आहेत आणि बाकी सर्व टीम त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करते. खरं तर बँकेचा रेशो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि तो पुढे नेण्यासाठी आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी काम करणार आहोत. ते करत असताना खेड तालुका असेल, इतरही ठिकाणची सर्वसामान्य जी जनता आहे, संबंधित माणसं, ज्या माणसांनी आपल्याला सहकार्य केले किंबहुना जी बँकेच्या वर प्रेम करणारी लोक आहेत, त्या सर्वसामान्य माणसाला योग्य पद्धतीचं कर्ज वाटप असेल, वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या, त्यांना मदत करण्याचं काम भविष्य काळात करणार आहोत. आणि बँकेचं हित डोळ्यासमोर ठेवून बँकेला ज्या ज्या गोष्टी योग्य असे वाटतील, ज्या निमित्तानं बँकेचं वाढ होईल आणि सर्वसामान्यांना चांगल्या पद्धतीची मदत होईल, अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करत असताना फक्त दिखाव्याचा विषय न करता प्रत्यक्षात त्या पदाला साजेल शोभेल अशा पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम भविष्य काळात आपण करणार आहे. खरं तर आपण ऐकलंय, उद्याच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करत असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जी अग्रेसर बँक आहे ती राजगुरुनगर सहकारी बँक, प्रत्येक तालुक्यामध्ये यांच्या शाखा आहेत, किंबहुना पुणे शहरात देखील शाखा आहेत. अशातच आता खऱ्या अर्थानं आजच्या निवडीनं जो आनंद वाटतोय तो म्हणजे शिवसेना खेड तालुका अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. इथे माझ्या मते उपतालुका प्रमुख देखील आहेत, गटप्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत. प्रत्येक भागातून कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी एकवटलेले आहेत. आपण त्यांच्या ऑफिसला येत असताना आपण कार्यकर्त्यांची थोडीशी चर्चा करूया. नमस्कार. मला सांगा, आता तुमच्या तालुका प्रमुखाची निवड अध्यक्ष म्हणून राजगुरुनगर सहकारी बँकेच्यावर होते, तर साधारणतः तुमच्या काय भावना असतील किंवा काय वाटेल तुम्हाला सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना? पुणे जिल्ह्यातील एक सहकार क्षेत्रामधील अग्रगण्य जी बँक आहे ते बँक म्हणजे राजगुरुनगर सहकारी बँक. आणि या बँकेच्या उपाध्यक्षपदी आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख, आमचे मार्गदर्शक रामदास आबा धनवटे यांची आज खऱ्या अर्थानं एकमताने निवड झालेली आहे. खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हा अतिशय आनंद झालेला आहे की आमच्या बरोबर असणारे आणि आम्हाला कायमच मार्गदर्शन करणारे, राजकारणात मार्गदर्शन करणारे रामदास आबा धनवटे यांची सहकार क्षेत्रामध्ये जी बँक आहे त्या बँकेमध्ये उपाध्यक्षपदी निवड झाली. ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते असतील, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून जे काही आपल्याला उद्योगासाठी कर्ज किंवा आर्थिक मदत लागते ही बँकेच्या माध्यमातून यापूर्वी बरेचसे कार्यकर्ते घेत असतात. आणि आपला एक हक्काचा माणूस या ठिकाणी आपल्याला कर्जासाठी किंवा इतर बँकेची काही कामं असतील त्या कामासाठी जर असेल तर निश्चितच आमच्यासारखे कार्यकर्ते हक्काने त्यांच्याकडे जाऊन आपली कामे करून घेतील. आणि
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी एक हक्काचा माणूस या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि आबांच्या माध्यमातून निश्चित यापूर्वी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या पुढीलही काळात बँकेमध्ये किंवा अजून इतर काही गोष्टींमध्ये जरा मदत पाहिजे असेल तर आबांच्या माध्यमातून ते आम्हाला निश्चित मिळेल याची आम्हाला ग्वाही आहे. खरं तर आपण ऐकलंय या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून किंवा आबांच्या माध्यमातून आपल्याला मदत होईल अशी एक प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. खरं तर मी या पुढे जाऊन सांगेल की आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती जरी काही असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या ठिकाणी प्रबळ आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं सांगावं लागेल खेड तालुका जर म्हटलं तर तालुक्यामध्ये शिवसेनेचे सन्माननीय आमदार बाबाजी काळे आहेत. त्याचबरोबर नव्यानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळते. अशातच जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराजे वरपे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. वरपे साहेब, मला सांगा की आता या निवडीनं खरं तर पाठीमागच्या काळात आपलं पाहिलं तर तुम्हा सर्वांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचे आमदार झाले किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घवघवीत तुम्ही यश मिळवलं. आता त्यात एक भर पडली असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेनं आज आमच्या सगळ्यांचे सहकारी शिवसेनेचे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील एक आक्रमक पण तितकाच प्रेमळ चेहरा म्हणजे आमचे सन्मित्र आबासाहेब धनवटे यांची आज राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. सर्वप्रथम परिवाराच्या वतीनं म्हणजे शिवसेना परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आबांचा इतिहास जर आपण पाहिला तर सुरुवातीपासून एक चळवळीतला कार्यकर्ता, सातत्यानं लोकांच्या सुखदुःखात सहभागी असणारा कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसला याचा प्रत्येक शिवसैनिकाला आम्हाला आनंद आहे. खरं तर राजगुरुनगर सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य अशी बँक आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पाठीमागच्या वेळेस आम्ही निवडणूक लढायचं ठरवल्यानंतर आबा शिवसैनिकांच्या मदतीनं आणि सभासदांच्या मदतीनं प्रचंड मताने त्या ठिकाणी विजयी झाले. परंतु खऱ्या अर्थानं बँक हा विषय एक राजकारण विरहित क्षेत्र आहे की ज्याला आर्थिक क्षेत्र हा कणा समजला जातो. तिथं ज्या प्रमाणात कर्ज दिलं जातं, वसुलीसुद्धा केली जाते, तरच ती बँक चालते. आणि अशा अग्रगण्य बँकेत ज्यावेळेस आबांसारखा कार्यकर्ता निवडून आला याच्याबद्दल आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आनंद झाला. आणि आबांनी पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांचं सभागृहात ते गेले त्याच वेळेस सांगितलं की मी जर एका पक्षाचा तालुका प्रमुख असलो तरी हे क्षेत्र वेगळे आहे, त्यामुळे इथलं कुठलंही राजकारण न करता बँक चांगल्या पद्धतीने कशी चालेल याच्याकडे माझा नेहमी कटाक्ष असेल आणि पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या, वेळ द्यायचा, या पद्धतीने आबांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि आपल्याला सांगायला आम्हाला अभिमान वाटेल, कुठेही गेलं तरी निवडणूक आहे म्हटलं की 2 पॅनल असतात, तसेच 2 पॅनल या प्रक्रियेत सुद्धा होते. सत्ताधारी पॅनलच्या विरोधातल्या पॅनलमधून आबा निवडून आले. 4च लोक निवडून संचालक त्यांचे आले, गणेशराव थिगळे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस. परंतु निवडणूक झाल्यानंतर आबांनी सांगितलं की मला राजकारण करायचं नाही तर समाजकारणाच्या माध्यमातून बँकेचं काम करायचं आहे. आणि पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी चांगलं वागण्याची भूमिका घेतली, सभासदांचं हित, बँकेचं हित जपण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आज आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की विरोधी पॅनलमध्ये असून देखील त्या ठिकाणी सत्ताधारी पॅनलचे आमचे सन्मित्र किरणदादा थिगळे असतील, राजाभाऊ वाळुंज असतील आणि त्यांची दिनेश भाऊ अस्वाल आणि त्यांची सगळी सहकारी असतील, या सगळ्यांनी एक विश्वास ठेवून या ठिकाणी आबांना उपाध्यक्ष केलेला आहे. राजकारणात खरं तर असं कधी घडत नसतं, समोरच्या पॅनलमधील माणसाला संधी द्यायची असं कधी होत नसतं, परंतु आपलं काम बोलत असतं. आणि आबांनी जे काम बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत केले त्याची पावती म्हणजे आज त्यांची बिनविरोध झालेली निवडणूक आहे, याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. बँकेच्या बाबतीमध्ये अनेक नोकरदार असतील, व्यावसायिक असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, यांना आर्थिक मदतीची गरज असते. त्यांना निश्चितपणे आबा बँकेच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय मिळवून देतील अशी आम्हाला अपेक्षा आणि खात्री पण आहे. आणि आज शिवसेनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून जरी आबा उपाध्यक्ष झाले तरी आबांची कामाची पद्धत पाहता, सगळ्यांना सांभाळून घेण्याची पद्धत पाहता आज प्रत्येक शिवसैनिकाला आणि माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला देखील वाटतं की आम्हीच बँकेचे उपाध्यक्ष झालेलो आहोत. त्यामुळं आमच्या सगळ्यात एक आनंदाचं वातावरण आहे. मगाशी ही प्रक्रिया चालू असतानाच आमचे मार्गदर्शक आणि माजी मंत्री शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिनभाऊ अहिर यांना मेसेजच्या माध्यमातून मी कल्पना दिली, त्यांनी देखील अभिनंदन केलं. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे समन्वयक माननीय रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांना सुद्धा मेसेजच्या माध्यमातून कल्पना दिली, त्यांनी अभिनंदन केलेले. आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आमदार बाबाजीदादा काळे यांनी देखील अभिनंदन केले. आणि आबांच्या माध्यमातून निश्चितपणे
शिवसेनेमध्ये सहकार्यामध्ये काम करणारी फार कमी लोक आहेत. या मोजक्या लोकांमध्ये आबांचा समावेश होतो. निश्चितपणे ही सुरुवात आहे. नंतरच्या काळात देखील आबा सातत्याने या लोकांच्या अडीअडचणी सोडत राहून उद्याचा काळ या बँकेच्या माध्यमातून भविष्य आबांना चांगलं आहे आणि त्या कामी आम्ही 100% सगळी मंडळी आबांच्या पाठीमागे निश्चितपणे राहू. पुन्हा एकदा मी पक्षाच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं आबांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर आपण ऐकलंय की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी असतील तरी समाजामध्ये काम करण्याची त्यांची तळमळ आहे, इच्छा आहे आणि ही इच्छा व्यक्त करत असताना उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि हे काम पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. परंतु पक्षाही पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी अजून काही तालुक्यातून मंडळी आलेले आहेत. त्यामध्ये शिरूर तालुक्यातून देखील पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, या निवडीमुळं तुम्हाला तुमच्या भावना किंवा तुमचं मनामध्ये साधारणतः काय वाटतं की बाबा उद्या मदत कशा पद्धतीने होईल? आम्हाला आदरणीय आमचे मार्गदर्शक आबासाहेब धनवटे यांची राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनापासून आमच्या शिरूर तालुक्याला आनंद झालेला आहे. कारण गोरगरिबांचा नेता आणि गोरगरिबांचा कैवारी या खुर्चीवरती बसलेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी गोरगरीब जनतेला न्याय मिळणार आहे. त्यामुळे आबांचं मनापासून अभिनंदन आणि आबांना आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने एवढीच विनंती राहील की आपल्या कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक शेतकरी याला योग्य पद्धतीने कर्ज देऊन न्याय द्यावा, एवढीच आपणाला आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भावना व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी शिवसेना फक्त शहरात किंवा मुंबई पुण्यासारखी ठिकाणी नसून तळागाळात वित्त संस्थेच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून प्रत्येकावर पोचण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेनेचे एक प्रतिनिधी राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये उद्याच्या काळात काम करतोय. त्याचा अभिमान, सार्थ अभिमान या सर्व शिवसैनिकांना होतोय. एकूणच त्यांचं अभिनंदन आणि खऱ्या अर्थानं एक मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. कराळे पाटील 24/7 अर्थात न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं मनापासून धन्यवाद करतो. वेरूळ येथील नाथ आश्रमात रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. तर याच निमित्ताने संगीतमय नवनाथ कथेच्या कार्यक्रमाचं ध्वजारोहणही संपन्न झालंय. नाथ आश्रमात मठाधिपती अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी निमित्त विशेष कार्यक्रम पार पडलाय. 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 रोजी संगीतमय नवनाथ कथेचं आयोजन करण्यात आलंय. तर त्याचा शुभारंभ ध्वजारोहणाने करण्यात आलाय. यावेळी अक्काताई महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करत प्रभू श्रीरामाच्या आदर्शाचं पालन करण्याचं आवाहन केलंय. शांतता, संयम आणि प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा संदेश त्यांनी दिलाय. या कार्यक्रमाला विविध संत, महंत, मान्यवर आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली. एकूणच वेरूळ येथील नवनाथ आश्रमात रामनवमी उत्साहात साजरी होत असून नवनाथ कथेच्या माध्यमातून धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले. गोंदिया जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नसल्याचा प्रशासनाचा दावा असताना अर्जुनी मोरगाव तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती दिसून येते. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आणि डिझेल उपलब्ध नाही असं फलक लावण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख कंपन्यांच्या पंपावर इंधन साठा संपल्याची माहिती समोर आली आहे. तर सकाळपासून वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मात्र इंधन उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागतंय. या टंचाईचा परिणाम शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी, रोजंदार कामगारांवर होत आहे. तर शाळा, कॉलेज, दवाखाने आणि दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही असा दावा करणाऱ्या प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिकांनी तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.